व करणी बाधा का केली जाते? दत्तगुरूंची साधना. साधना म्हणजे काय? स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. खूप खूप असं स्वागत आहे. स्वामी भक्त आज आपण विशेष अशा विषयावरती चर्चा करणार आहे. करणी बाधा. नक्की करणी बाधा काढण्यासाठी एवढे पैसे का घेतले जातात व करणी बाधा का केली जाते आणि करणी बाधा नक्की आहे का हे कसं ओळखायचं? सगळ्यात पहिल्यांदा स्वामी भक्त आपण पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या नामाचा जयघोष करून या व्हिडिओला सुरुवात करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. स्वामी भक्त हो, तुमच्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी असतात. करणी बाधा नक्की आहे का, असते का, हे पण आपण जरा जाणून घेऊयात. तर विषय पहिला मुद्दा असा आहे, मी डायरेक्ट मुद्द्यावरती येणार आहे की करणी बाधा जी आहे ही लोक तुमच्या वाईट करण्यासाठी व वाईट उद्देशाने करतात. आणि नक्की करणी बाधा कशा प्रकारे होते? तर गावच्या पातळीवर जो दैवत आहे, म्हसोबा किंवा जे काही दैवत पितृदैवत आहे, ह्या देवतांना विशेष अशा पद्धतीने आवाहन करून मग त्यांच्यातर्फे तुमच्यावर ती बाधा केली जाते. बाधा म्हणजे काय? तर तुमच्या घरी एखादी पितृशक्ती येणे व त्या पितृशक्तीकडनं तुम्हाला त्रास होणे म्हणजे करणी बाधा आहे. आता या ठिकाणी आपण दुसरी गोष्ट अशी जाणून घ्यायची या पैलूमध्ये, नक्की करणी बाधा खरंच करतात का? कुठल्याही जादू टोना कुठल्याही करणारा व्यक्ती कोणी असेल त्याला हे करणं सहज सोपं आहे का? तर नाही. सध्या अंधश्रद्धा चालू आहे आणि अंधश्रद्धेमध्ये शक्यतो 90% अंधश्रद्धा आहे, त्यातले 10% कुठे रिअलिटी करणारे खरंच व्यक्ती आहेत. तर 10% लोक असे आहेत जे करू शकतात आणि 90% लोक असे आहेत जे करणी बाधा काढू शकत नाहीत आणि करू शकत नाहीत. त्यामुळे होतं असं की ज्यांच्यावर केलेली ही बाधा आहे ती निघत नाही, वाईफट त्यांचे पैसे जातात. तर ह्याच्यावर उपाय आज मी तुमच्यासाठी असा आणलेला आहे की आपण स्वामी समर्थांची भक्ती करायची तर आहेच, त्याचबरोबर त्यांची साधना करायची आहे. स्वामी समर्थांची साधना आणि दत्तगुरूंची साधना. साधना म्हणजे काय? तर एखाद्या देवाच्या शक्तीला व ऊर्जेला साध्य करणे, मिळवणे, कृपाशीर्वाद प्राप्त करणे म्हणजे साधना आहे. आता ही साधना आपण कशी केली पाहिजे जेणेकरून आपल्यावरती पॉझिटिव्ह एनर्जी राहील, पॉझिटिव्ह ऊर्जा राहील, हे आपण जाणून घेणं हे पण सुद्धा गरजेचं आहे. आपण दत्तगुरूंचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे, जितकं होईल तितकं. पण हे करून देखील आपल्याला रिझल्ट मिळत नसतील तर तुम्ही संकल्प केला नाही असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जोपर्यंत संकल्प करत नाही तोपर्यंत कुठल्याच कार्यामध्ये तुम्हाला यश हे लाभत नाही. तुम्हाला स्वामींची पूर्ण कृपा हवी असेल किंवा करणी बाधाचा दोष जो तुमच्यावरती आहे हा नाहीसा करायचा असेल तरी तुम्हाला साधना ही करावी लागते. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत माहिती घेतलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घ्यायचंय दत्तगुरूंची, स्वामी समर्थांची साधना कशी करायची जेणेकरून आपल्या शरीरामध्ये त्यांची ऊर्जा राहील आणि आपल्याला समजेल की कुठल्या घरामध्ये गेले आपल्याला समजेल की घरामध्ये नक्की करणी बाधा केलेली आहे का नाही, कोणी केलेली आहे, हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे. त्यासाठी दैवीय शक्ती लागते. ही शक्ती तुम्हाला मिळेल कशी व ह्याचा उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. होईल तेवढा सपोर्ट करा. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वामींवरती तुम्ही मला सपोर्ट करणार आहे. भेटूयात नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.